एकादशी हा भक्ती, उपवास आणि आत्मशुद्धीचा एक पवित्र दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. या दोन्ही पक्षामधील 11व्या तिथीला म्हणजेच दिवसाला एकादशी म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर एकादशी हा दर 15 दिवसांनी म्हणजेच महिन्यातून 2 वेळा येणारा एक भक्तीचा पवित्र दिवस आहे. वर्षभरात 24 एकादशी असतात आणि जर अधिक महिना आला तर त्या 26 होतात. एकादशी या शब्दाचा अर्थ 11 असा होतो. यामध्ये 10 इंद्रिय आणि 1 मन असाही घेतला जातो. म्हणजेच आपल्या सर्व इंद्रियांवरती एकाग्र मनाचा ताबा ठेवून देवाचे स्मरण करण्याचा एक दिवस असा घेऊ शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये एकादशी हे व्रत सुरू कसे झाले, वर्षातील एकादशींना त्यांची नावे कशी मिळाली, त्यामागची कारणे कोणती, एकादशी हे व्रत का करावे आणि एकादशी व्रत करत असताना कोणते नियम पाळावेत हे पाहणार आहोत. एकादशी व्रत सुरू होण्यामागे पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते, जी मूर नावाच्या राक्षसाचा वध आणि एकादशीच्या उत्पत्तीशी संबंधित आहे. सत्ययुगात मूर नावाचा एक महाभयानक राक्षस राहत होता. त्याच्या क्रूरतेने आणि शक्तीने त्रैलोक्यात हाहाकार माजला होता. त्याने थेट स्वर्गावर चाल करून देवाचा राजा इंद्र आणि इतर सर्व देवांना स्वर्गातून हकलून दिले. भयभीत झालेले सर्व देव धावत धावत क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूंकडे गेले आणि हात जोडून, प्रभू आमचे रक्षण करा, मूर राक्षसाच्या जुलमातून आम्हाला वाचवा, अशी देवांची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू त्यांच्या रक्षणासाठी सज्ज झाले. विष्णू आणि मूर राक्षसाच्या सैन्यात अत्यंत घनघोर युद्ध सुरू झाले. हे युद्ध 1-2 वर्ष नाही तर तब्बल शेकडो वर्ष चालले. विष्णूंनी मूरच्या संपूर्ण राक्षसाची सेनेचा नाश केला, पण मूर राक्षस पराभूत होत नव्हता. सततच्या प्रदीर्घ युद्धामुळे भगवान विष्णूंना थकवा जाणवू लागला. राक्षसाला चकवा देऊन काही काळ विश्रांती घेण्यासाठी विष्णू बद्रिकाश्रमातील एका दुर्गम सिंहवती नावाच्या गुहेमध्ये गेले. तिथे ते डोळे मिटून योग निद्रेत ध्यानात लीन झाले. मूर राक्षस विष्णूंचा माग काढत त्या गुहेत पोचला. भगवान विष्णूंना घाड झोपलेले पाहून तो क्रूरतेने हसला. आज विष्णूचा अंत निश्चित आहे असे म्हणत त्याने विष्णूंवर वार करण्यासाठी आपली धारधार तलवार हवेत उपसली. तो राक्षसाचा वार विष्णूंच्या छातीवर होणार इतक्यात एक चमत्कार झाला. भगवान विष्णूंच्या दिव्य शरीरातून प्रकाशाचा एक झोत बाहेर पडला. त्या लखलखत्या तेजापासून एक अत्यंत सुंदर, पराक्रमी आणि हातात शस्त्र घेतलेली दिव्य देवी प्रकट झाली. तिचे तेज पाहून गुहा उजळून निघाली. मूर राक्षस विष्णूंना सोडून त्या देवीवर धावून गेला. देवीने गर्जना केली आणि दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. मूर राक्षसाने आपले सर्व बळ पणाला लावले, पण देवीच्या अद्भुत शक्तीपुढे त्याचा काहीच निभाव लागला नाही. देवीने अत्यंत सहजतेने आपल्या शस्त्राने मूर राक्षसाची छाती चिरली आणि त्याचा वध केला. काही वेळाने भगवान विष्णू योग निद्रेतून जागे झाले. तेव्हा त्यांना समोर मूर राक्षसाचा मृतदेह आणि अत्यंत आदराने हात जोडून उभी असलेली एक दिव्य देवी दिसली. विष्णूंनी आश्चर्यचकित होऊन विचारले, कल्याणी, तू कोण आहेस आणि ह्या महापराक्रमी राक्षसाचा वध कोणी केला? तेव्हा ती देवी अत्यंत नम्रपणे म्हणाली, प्रभू, मी तुमच्याच शरीरातील तेजातून उत्पन्न झालेली तुमचीच शक्ती आहे. हा राक्षस जेव्हा तुमच्यावर वार करायला धावला तेव्हा तुमच्या रक्षणासाठी मला प्रकट व्हावे लागले आणि मी याचा संहार केला. आपल्याच अंशाने केलेल्या या पराक्रमावर भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील 11वा दिवस होता. विष्णूंनी स्मितहास्य करत देवीला वरदान दिले की, हे देवी, तू 11व्या तिथीला प्रकट झालीस म्हणून आजपासून तुझे नाव एकादशी असे असेल. तू माझी सर्वात प्रिय तिथी राहशील. आजच्या दिवशी जो कोणी मानव तुझ्या नावाचं व्रत करेल, उपवास करेल आणि मनोभावे माझी पूजा करेल, त्याच्या मनातील सर्व नकारात्मकतेचा नाश होईल. सर्व पाप धुतले जाऊन त्याला सुख समृद्धी लाभेल आणि शेवटी तो माझ्या वैकुंठात प्रवेश करेल. अशा प्रकारे
भगवान विष्णूंच्या तेजातून एकादशी देवीचा जन्म झाला आणि तेव्हापासून सृष्टीवरती एकादशीचे पवित्र व्रत करण्याची परंपरा सुरू झाली. आता आपण पाहू की एकादशीची नावे कोणत्या गोष्टींवरून ठरतात. त्याच्यातील सर्वात पहिलं आहे ऋतू आणि महिन्यांची रचना. आपल्या मराठी 12 महिन्यांच्या नावावरून त्या महिन्यात येणाऱ्या विशिष्ट हवामान किंवा ऋतू बदलावरून एकादशीला नाव दिले जाते. जसं की आषाढी एकादशी हे नाव एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून ठेवले गेले. पण ह्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी निद्रावस्थेत जातात, म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. तसेच कार्तिक एकादशी ही कार्तिक महिन्यात येते म्हणून हिला कार्तिक एकादशी म्हणतात. पण याच दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात, म्हणूनच या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणजे जागे होणे असं म्हणतात. दुसरी गोष्ट आहे व्रताच्या फळावरून किंवा वैशिष्ट्यावरून एकादशीला त्यांची नावे मिळाली. त्या एकादशीचे व्रत केल्याने काय फळ मिळते त्यावरून त्यांना नावं दिली गेली आहेत. उदाहरणार्थ पुत्रदा एकादशी म्हणजेच आपत्य प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या आरोग्यासाठी हे एकादशी व्रत करावे. पापमोचनी एकादशी पापातून मुक्त करणारी एकादशी. कामदा एकादशी मनाच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणारी एकादशी. आणि मोक्षदा एकादशी म्हणजे जीवनाला मोक्ष मिळवून देण्यासाठी ह्या दिवशी व्रत करावे. तिसरी गोष्ट आहे पौराणिक घटनांवरून. आधी आलेल्या कथानुसार ज्या दिवशी एकादशी देवीची उत्पत्ती झाली त्या मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि ज्या दिवशी झोपेत कुशी बदलली त्या दिवशी येणाऱ्या एकादशीला परिवर्तन एकादशी म्हणतात. यातील आणखीन काय उदाहरणे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये वाचू शकता. आता आपण पाहू की एकादशीचे व्रत करण्याचे नियम काय आहेत. याचे बरेच नियम आहेत. जसं की दशमी दिवशी म्हणजेच एकादशीच्या आदल्या दिवशी आपण रात्री सात्विक अन्न ग्रहण करणे. एकादशीच्या दिवशी पूर्णपणे उपवास करणे. जर पूर्णपणे उपवास शक्य नसेल तर सात्विक अन्नच ग्रहण करणे. पण जर आपण सुरुवातीची कथा बघितली तर ह्याचं वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. विष्णुरूपी शरीराला मूररूपी रोगांवर विजय प्राप्त करण्यासाठी एकादशीचे व्रत करावे. 15 दिवसातून एकदा तरी शरीराला आराम देण्यासाठी व्रत करावे, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि या 24 तासात शरीर आतून पूर्णपणे शुद्ध होते. या दिवशी संपूर्ण दिवस विष्णूंची भक्ती करणे, नामस्मरण करणे, खोटे न बोलणे, हिंसा न करणे व जुगार न खेळणे या गोष्टी पाळाव्यात. एकादशी दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे, अन्नदान करावे. थोडक्यात सांगायचे झाले तर हे व्रत शरीराला विश्रांती देण्यासाठी आणि मनाला एकाग्र करण्यासाठी असते. म्हणून तुम्ही किती कडक उपवास करता ह्यापेक्षा तो किती भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने तो दिवस घालवता हे जास्त महत्त्वाचे आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.